भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे बोलतायत, थेट ऐकूया. आम्ही सूचना दिल्या आहेत. एकावेळी एका ठिकाणी एकच व्यक्ती लढू शकतो, त्यामुळं काही नाराजीच्या माध्यमातून उमेदवारी आल्या आहेत, काही नामांकन भरलेले आहे. भारतीय जनता पार्टीच्या सर्व पदाधिकारी ज्यांनी ज्यांनी नामांकन केलं आहे त्या सर्वांनी नामांकन परत घ्यावं अशी विनंती आम्ही त्यांना केली आहे. आणि माझी जी विनंती आहे किंवा आमच्या सूचना आहेत पक्षाच्या, त्या सूचना प्रत्येक कार्यकर्ता पदाधिकारी हा पक्षाचा त्या ठिकाणी सूचनेचं पालन करेल असं मला वाटतं. शेवटी एकावेळी एकाच व्यक्ती लढू शकतो. पक्ष हा आईसारखा आहे आणि त्यामुळं पक्षावर श्रद्धा ठेवून पक्षाची आपली जी काही पक्ष आपलं सर्वांचंच भलं करेल या भावनेने आपण सर्वांनी उमेदवारी अर्ज वापस घ्यावे अशी सूचना आम्ही केली आहे. जे अर्ज परत घेईल जे अर्ज परत घेईल त्यांच्यावर कारवाई होणार नाही, मात्र ज्यांनी नाही घेतले त्यांच्यावर कारवाई केली जाईल. ज्यांनी अर्ज भरले आहे त्यांच्या भावना त्यांनी व्यक्त केल्या आहे, पण मला वाटतं की 100% अर्ज परत घेतील. ज्यांनी परत घेतले नाही त्यांना मात्र मग पक्ष कारवाई करेल. नाही, सदा सरवणकर बद्दल मला माहिती नाही, त्या शिवसेनेचा अंतर्गत प्रश्न आहे. राज ठाकरे यांनी काल भाजपचं खूप कौतुक केलं. ते म्हटले की भाजप चांगलं काम करत आहे, परंतु मी चिन्ह ढापलेलं नाही, कमावलेलं आहे. त्याचा टोला होता अजितदादाला आणि शिंदेंना. नाही, आता राजसाहेब आपल्या शैलीने बोलतात, ते कोणाला टोला मारला कसा मारला त्याबद्दल मी काही बोलणं योग्य नाही. पण त्यांनी आपली भूमिका व्यवस्थित मांडली आहे. निश्चितपणे भारतीय जनता पार्टी पहिल्यापासूनच राजसाहेबांच्या सोबतच्या भूमिकेला आम्ही पहिल्यापासूनच प्रो राहिलेलो आहे. तेही आमच्या भूमिकेला प्रो राहिले आहे. एखाद्या वेळी त्यांनी वेगळ्या भूमिका घेतल्या, वेगळं लढले, आमच्या विरुद्ध लढले, आमच्या बाजूने लढले, पण त्या ठिकाणी भूमिका स्पष्ट आहे. मला वाटतं की राज्याच्या पुढच्या विकासाच्या दृष्टीनं राजसाहेब आमच्यासोबत आहे. पण आमच्या पक्षामध्ये स्पष्ट आहे की आम्ही मुख्यमंत्री पदाकरता कोणीही निवडणूक लढत नाही आहे. आम्ही या महाराष्ट्राच्या 14 कोटी जनतेकरता निवडणूक लढतो आहे. केंद्रातलं सरकार, राज्यातलं सरकार मिळून आम्ही या जनतेचा विकास करण्यासाठी काम करतो आहे आणि त्यामुळं राजसाहेब सुद्धा महाराष्ट्राच्या विकासाला साथ देतील. काँग्रेस नेते रवी राजा मुंबईचा काँग्रेसचा देशमुख सारखे व्यक्ती जर कोणी तिथे असेल, त्यांनी भरला असेल त्यांचा अधिकार आहे. प्रत्येकाला निवडणूक लढण्याचा अधिकार आहे आणि कुठल्या पक्षाचे तिकीट घ्यायचा हाही अधिकार आहे. रवी राजा आज काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश करत आहे. त्यांच्या प्रवेशाचा किती फायदा भाजपला होईल? ते मुंबई महानगरपालिकेत विरोधी पक्ष नेते आहेत. मला वाटतं की पक्षात कुठलंही नेतृत्व आलं त्याचा फायदाच होतो पक्षाला. पक्षवाढी म्हणजे काय आहे? शेवटी जे प्रभावी नेतृत्व असतं ते पक्षात आलं का पक्ष वाढतो. काल अनिल देशमुख असे म्हणाले होते की मनसुख हिरेन प्रकरणामध्ये फडणवीसांची कल्पना होती की त्यांची हत्या होणार. मला हे कळत नाही अनिल बाबूचं. अरे गेले ना ते दिवस, आता निवडणुकीला समोर जा ना. कशाला तर ते वारंवार का तर ते ऐकत नाही लोक आजकाल. ते विसरले लोक. ते आता कायदेशीर चालू आहे, कोर्टात चालू आहे, कोर्ट निर्णय करेल, कायदेशीर ज्या बाबी आहे ते होतील. आता तुम्ही फक्त एक सांगा, मला महाविकास आघाडीला हे आपल्या माध्यमातून विचारायचं आहे, तुमचा अजेंडा काय आहे? महाराष्ट्राला राज्यातलं क्रमांक 1चे राज्य करण्याकरता महाविकास आघाडीचा अजेंडा काय? सकाळचे टोमणे बंद करा. कोणी आता ऐकत नाही तुमचं. मीडियाची स्पेस देण्याकरता तुम्ही या पुढ्या सोडता, हे कोणी ऐकत नाही. मला तुमचा जाहीरनामा कळू द्या. म्हणजे शरद पवार साहेबांचा जाहीरनामा काय आहे? काय मॅनिफेस्टो केला आहे महाराष्ट्राकरता? उद्धवीचा काय मॅनिफेस्टो आहे? काँग्रेसचे नाना पटोलेचा मॅनिफेस्टो काय आहे? कसा विकासाचा मॅनिफेस्टो आहे? काय देणारा जनतेला तुम्ही? आमच्या लाडक्या बहिणीची योजना तुम्ही बंद करायला निघाले आहे. आमच्या शेतकऱ्याचं वीज बिल तुम्ही रद्द करायला निघालेले आहेत. आम्ही जे शून्य केलं आहे, पुढचे 5 वर्ष आम्ही शून्य करणार आहोत. याच्याबद्दल तुमचं म्हणणं काय? जरा विकासाकरता बोला. दिवसभर मनसुख हिरेन हे झालं, मग ते डायरी लिहिली, मग ते तुम्हाला वेळ होता म्हणून तुम्ही ते आपलं लिहित बसले. थोडा आता समोर या ना. निवडणुकीच्या काळातच त्यांची डायरी आली. ते डायरी ते त्यांना वेळ होता तेव्हा निवडणुकीच्या म्हणजे जेलमध्ये वेळ राहतो ना, तेव्हा म्हणून लिहिली डायरी. तुम्ही राज ठाकरे सोबत म्हटले की भाजप सोबत सत्तेत येणार पुढच्या काळात. मग आता राज ठाकरेचे जे उमेदवार आहेत ते तुमच्या विरोधात आहे, भाजपच्या विरोधात. ते आता ते लढतात आहे, आम्ही लढतोय. त्यांचे निवडून आल्यानंतर मग चर्चा करू त्यांच्याशी.
चर्चा करता येईल ना आपल्याला. काय मैत्रीपूर्ण आहे तर राजसाहेब आमच्या पहिल्यापासून मैत्रीपूर्णच आहे. चुनाव के बाद बीजेपी का मुख्यमंत्री बनेगा. देखिए, राज साहब जी ने स्पष्ट रूप से कहा था कि माननीय पंतप्रधान मोदी जी के चुनाव में विकसित भारत को संकल्प को साथ देंगे, 2047 का विकसित भारत बनाने के लिए हम काम करेंगे. तो मोदी जी को साथ दिया. उसी समय उन्होंने कहा था कि हम विधानसभा अलग लड़ेंगे. और आज उन्होंने ये कहा है कि भाई हम भारतीय जनता पार्टी को शत्रु नहीं मानते. तो ठीक है, ये बात अच्छी भी है, हमारे लिए भी अच्छी है. और हम भी राज जी का हम बहुत सम्मान करते हैं, बहुत सम्मान करते हैं राज ठाकरे जी का. हमारे व्यक्तिगत रूप से भी संबंध है, उनके पार्टी का भी एक विचारधारा है, वो विचारधारा हमसे मिलती है. तो उन्होंने कहा कि आज हम चुनाव अलग अलग भी लड़ रहे हैं, लेकिन आने वाले दिनों में हम साथ में रहेंगे, तो उसमें क्या बुरा है. महाराष्ट्र के विकास के लिए राज साहब जैसे व्यक्ति अगर भारतीय जनता पार्टी के साथ अगर मिल के काम करते तो मुझे लगता है महाराष्ट्र के विकास के लिए इससे अच्छी बात क्या होगी. बीजेपी के कई उम्मीदवार ने मारा है, तो उनके ऊपर कोई कार्रवाई होगी? देखिए, हमने सारे उम्मीदवारों को कहा है जो बीजेपी के हैं, जो कुछ थोड़ा गुस्से में फॉर्म भर दिया है, क्योंकि उनको भी लगता है, वो भी उन्होंने इतना काम किया है, उनको भी चुनाव लड़ने की इच्छा होती है, हर व्यक्ति को चुनाव लड़ने की इच्छा होती है. भारतीय जनता पार्टी बहुत बड़ी पार्टी है, कई नेता है, तो किसी ने आकर थोड़ा नाराजी होकर फॉर्म भरे हैं. हम उनकी नाराजी दूर करेंगे और मुझे विश्वास है कि हमारे महाराष्ट्र के सारे नेता विधानसभा में जाकर सबसे बात करेंगे, सारे फॉर्म विड्रॉ हो जाए.